नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर. तर राज्यात लवकरच वनरक्षक भरती होणार आहे. तर यापूर्वी वनरक्षक भरती 2023-24 या वर्षामध्ये झाली होती. तर त्यावेळेस 120 मार्कांची लेखी परीक्षा झाली होती आणि 120 पैकी ज्या विद्यार्थ्यांना 54पेक्षा जास्त मार्क्स पडतील त्यांना ग्राउंडसाठी बोलवण्यात आलं होतं. तर आणि ग्राउंड 80 मार्काचं झालं होतं. टोटल 200 मार्काची परीक्षा झाली होती. तर त्या 200 पैकी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा म्हणजे 11 वनवृत्त आहेत. तर त्या 11 वनवृत्ताला वेगवेगळा कटऑफ लागला होता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर या 2 वनवृत्ताचा कटऑफ किती लागला होता याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. असं सर्वसाधारण असेल, मेल फिमेल, स्पोर्ट्स, माय सैनिक, प्रकल्पग्रस्त, होमगार्ड, अनाथ या सर्वांचा कटऑफ किती लागला होता याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी 11 वनवृत्त कोणते आहेत याबद्दलची आपण माहिती घेऊ. तर टोटल महाराष्ट्र राज्यामध्ये 11 वनवृत्त आहेत. त्यापैकी नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, धुळे, नाशिक, पुणे, ठाणे आणि कोल्हापूर असे टोटल 11 वनवृत्त आहेत. तर त्यापैकी आता आपण सुरुवातीला ठाणे वनवृत्ताची माहिती घेणार आहोत. ठाणे या ठिकाणी ओपन मेल म्हणजे ओपन सर्वसाधारणचा 166 एवढा कटऑफ लागला होता. तर ओपन फिमेलच्या 162, ओपन स्पोर्ट्स 162, ओपन माजी सैनिक 125, ओपन प्रकल्पग्रस्त 152, ओपन होमगार्ड 158 आणि ओपन अनाथ यांचा 119 एवढा कटऑफ लागला होता. तर या ठिकाणी आपण पाहू शकता ओपनचा एवढा कटऑफ गेलेला होता. तर त्यानंतरची कास्ट आहे एस सी मेलचा कटऑफ 158 एवढा लागला होता. तर एस सी फिमेलचा कटऑफ 152 एवढा लागला होता. तसेच एस सी माजी सैनिक यांचा कटऑफ 86 एवढा गेला होता. हा कटऑफ आपण 200 पैकी बघत आहोत, म्हणजे 120 पैकी लेखी परीक्षा आणि 80 मार्काचं ग्राउंड असं टोटल मिळून मेरिट लागलं होतं. ती माहिती आपण घेत आहोत. तर एस टी मेलचा 158 एवढा कटऑफ लागला होता. त्यानंतर एस टी फिमेलचा 152, एस टी स्पोर्ट्स 152, एस टी माजी सैनिक 79 आणि एस टी प्रकल्पग्रस्त 144, एस टी होमगार्ड 156 एवढा एस टी होमगार्डचा कटऑफ लागला होता. अशा प्रकारे एस टीचा कटऑफ लागला होता. त्यानंतर कास्ट आहे फिजे मेलचा 160 एवढा कटऑफ लागला होता. तर फिजे फिमेलचा 150 एवढा कटऑफ लागला होता. त्यानंतर फिजे माजी सैनिक 108 एवढा कटऑफ लागला होता. अशा प्रकारे फिजेचा कटऑफ लागला होता. त्यानंतरची कास्ट आहे एन टी बी. तर एन टी बी मेलचा 156 एवढा कटऑफ लागला होता. एन टी बी फिमेलचा 146 एवढा कटऑफ लागला होता. तर एन टी बी माजी सैनिक 105 एवढा कटऑफ लागला होता. तर हे आपण ठाणे वनवृत्ताच बघत आहोत. त्यानंतर एन टी सी मेलचा 164 एवढा कटऑफ लागला होता. एन टी सी फिमेल यांचा 158 एवढा कटऑफ लागला होता. तर एन टी सी माजी सैनिक 124 अशा प्रकारे एन टी सीचं मेरिट गेलं होतं. तर यानंतरची कास्ट आहे एन टी डी मेलचा 166 एवढा कटऑफ लागला होता. तर एन टी डी फिमेलचा 154 एवढा कटऑफ लागला होता. अशा प्रकारे एन टी डीचा हायेस्ट मेरिट लागलं होतं. यानंतरची कास्ट आहे ओ बी सी मेलचा 158 एवढा कटऑफ लागला होता. त्यानंतर ओ बी सी फिमेल 155, ओ बी सी स्पोर्ट्स 144, ओ बी सी माजी सैनिक 120, ओ बी सी प्रकल्पग्रस्त 146, ओ बी सी होमगार्ड 158 अशा प्रकारे ओ बी सीचा कटऑफ लागला होता. यानंतरची कास्ट आहे ई डब्ल्यू एस मेलचा 162 एवढा कटऑफ लागला होता. तर ई डब्ल्यू एस फिमेलचा 160 आणि ई डब्ल्यू एस माजी सैनिक 121. तर त्यावेळेस एस सी बी सीचं आरक्षण असल्यामुळे ई डब्ल्यू एसचा कटऑफ जास्त गेला होता. तर यावर्षी ई डब्ल्यू एसचा कटऑफ फार कमी जाईल असे चान्सेस आहेत आणि एस सी बी सी यावेळेस एस सी बी सीचं वेगळं आरक्षण असणार आहे. यानंतरची कास्ट आहे एस बी सी. तर एस बी सी मेलचा 156 एवढा कटऑफ लागला होता. तर एस बी सी फिमेलचा 152 एवढा कटऑफ लागला होता. अशा प्रकारे आपण ठाणे वनवृत्ताची माहिती घेतलेली आहे. तर ठाणे वनवृत्तात जागा जास्त होत्या. तर या ठिकाणी आपण जागा पाहू शकता. तर ह्या जागा तुम्ही पाहून घ्या एकदा. अशा प्रकारे ठाण्याच्या जागा होत्या. आता यानंतरचा छत्रपती संभाजीनगरचा आपण कटऑफ घेणार आहे. त्यापूर्वी ही तुम्ही जागा बघून घ्या, तुमच्या कास्टला किती जागा होत्या त्यानुसार. तर संभाजीनगरला एवढ्या प्रमाणात जागा नव्हत्या. तर आता आपण छत्रपती संभाजीनगरचा कटऑफ बघणार आहोत. तर छत्रपती संभाजीनगरला ओपनला जागा नव्हती, त्यामुळे ओपनचा कटऑफ नाही. तर ई डब्ल्यू जनरलचा 152 एवढा कटऑफ लागला होता. तर ई डब्ल्यू एस फिमेलचा 140 एवढा कटऑफ लागला होता. तर ई डब्ल्यू एस एक्स सर्व्हिसमॅनचा 105 एवढा कटऑफ लागला होता. तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी
EWचा एवढा कट ऑफ गेला होता. तर त्यानंतरची कास्ट आहे SBC जनरलचा 140 कट ऑफ लागला होता. SBC फिमेल 137, SBC एक्स सर्व्हिसमॅन 127. अशा प्रकारे SBCचा कट ऑफ लागला होता. यानंतरची कास्ट आहे OBC. तर OBC मेलचा 158 एवढा कट ऑफ लागला होता. तर OBC फिमेल 140, OBC स्पोर्ट 113, OBC एक्स सर्व्हिसमॅन 111, OBC प्रोजेक्ट अफेक्टेड 138. अशा प्रकारे OBCचा कट ऑफ लागला होता. त्यानंतरची कास्ट आहे NTC मेल. तर NTC मेलची एक जागा होती आणि त्यांचा कट ऑफ 160 एवढा लागला होता. त्यानंतरची कास्ट आहे ST मेलचा कट ऑफ 152 एवढा लागला होता. तर ST फिमेल 146 एवढा कट ऑफ लागला होता. तर त्यानंतरची कास्ट आहे SC मेल 148, SC फिमेल 143, SC स्पोर्ट 130, SC एक्स सर्व्हिसमॅन 97, SC प्रोजेक्ट अफेक्टेड 136 एवढा कट ऑफ लागला होता. अशा प्रकारे आपण ठाणे वनवृत्त आणि छत्रपती संभाजीनगर वनवृत्त या 2 ठिकाणचे यापूर्वीचे कट ऑफ पाहिलेले आहेत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण राहिलेले सर्व वनवृत्ताचे कट ऑफ घेऊन येणार आहोत. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.